नमस्कार, मी स्वप्नाली. तुमचं स्वागत आहे स्वप्नाली किचन टिप्समध्ये. आज आपण बघणार आहोत मटण सुक्कं आणि मटण रस्सा. तर त्यासाठी मी 1.5 किलो मटण घेतलं आहे. ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये कांदा घालू. कांदा छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 मिरच्या, 4 ते 5 लसणाचे गड्डे घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे मटण. परतून घ्यायचं आहे मटण. मटणचा कलर चेंज झाल्यावर त्यामध्ये घालायचा 1 ते 1.5 चमचा मीठ, 1 चमचा हळद. परत परतून घ्यायचं आहे. आता मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण मसाला बघू. 3 ते 4 मिरच्या, 2 इंच आलं, टोमॅटो, 2 कांदे, लसूण आणि कोथिंबीर. आता कांदा आपण मधून चिरून घेऊन भाजून घ्यायचं आहे गॅसवरती. खोबरं, तीळ आणि जिरं 1 चमचा. आता मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं मटण शिजलं आहे. त्याच्यानंतर आपण वरून पाणी घालून पुन्हा झाकून ठेवू. इथं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि तीळ भाजून घेतले. त्यामध्ये 1 चमचा जिरा घातले. आता इथं मटण पण शिजून झालेलं आहे. आपण काढून घेऊ दुसऱ्या एका बाउलमध्ये. एका भांड्यामध्ये थोडं तेल घालून त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट घातले. थोडी फ्राय झाल्यानंतर कांदा, टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 पळी घरगुती लाल मसाला आहे. आता हे छान तेलामध्ये परतून घेऊ. आता हा छान मसाला एकजीव करून घ्या. आता यानंतर मी याच्यामध्ये खोबरं, तीळ आणि जिरं याची पेस्ट घालते. पुन्हा एकजीव करून घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला अळणी ओतून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर छान 5 मिनिटं शिजवून घ्या. रस्सा बनवून झालेला आहे. आता आपण मटण सुक्कं बनवायला घेऊ. एका कढईमध्ये थोडंसं तेल, त्याच्यामध्ये 2 मीडियम साईज मी कांदा घातला. कांदा छान फ्राय झाल्यानंतर मी आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट घातली. ती छान फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो पेस्ट घालायचं. छान परतून घ्या. हे छान 1-2 मिनटं फ्राय करायचं आहे. त्याच्यातला उग्र वास निघून जाऊपर्यंत. आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 पळी घरगुती लाल मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला घालून छान परतून घ्या. थोडंसं मीठ. छान 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये खोबरं, जिरं आणि तीळ पेस्ट घालून घ्यायची आहे. 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं घालून मसाला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण शिजलेलं मटण याच्यामध्ये घालून घेऊ. छान परतून घेऊ. अजून थोडंसं पाणी घालते वरून मी गरम आणि झाकून ठेवूयात. एक 5 मिनिटं शिजवून घेऊयात. आता तयार झालेलं आहे मटण. वरून कोथिंबीर घालू. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तेवढं 2x करणार.